नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पोह्यांमधला अतिशय सोपा प्रकार, अगदी छान अशी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे दडपे पोहे। तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पारंपरिक दडपे पोहे करण्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे। त्या नारळाच्या पाण्यापासून आपण जे पोहे आहेत ते व्यवस्थित असे ओले करून घेणार आहोत। तर आता दडपे पोहे करण्यासाठी पातळ पोहे वापरले जातात, पण पातळ पोह्यांचा लगदा होतो, त्यामुळे आपण इथे जाड आपण नेहमी जे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो ते पोहे इथे मी वापरलेले आहेत। तर आता पातळ पोहे जर घेतले तर ते थोडेसे गरम करून आपल्याला कुरकुरीत बनवून घ्यावे लागतात, पण हे जे पोहे आहे हे करायची गरज नाही। आता 4 व्यक्तींसाठी मी हे पोहे बनवते। तर हे 200 ग्रॅम पोहे आहे आणि वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या हे पोहे आहेत। तर आता नारळाचं पाणी जे आहे ते संपूर्ण एक नारळाचं पाणी आहे, जे यामध्ये मी घालून घेते आणि हे व्यवस्थित भिजवून घेते। तर पोहे आपले व्यवस्थित भिजले पाहिजे म्हणून आपण एक नारळाचं पाणी जे आहे ते यामध्ये घालून घेतलंय। तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही ताकाचा वापर केला तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे आता पोहे आपण एक 5 ते 10 मिनिटांसाठी मुरून घेऊया। आता पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहे। तर त्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला होता तो, त्याचप्रमाणे अर्धी काकडी बारीक कापून घेतली होती ती ऍड करून घेते आणि ओला नारळाचा चव, त्याचप्रमाणे यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ ऍड करून घेतले आणि हे व्यवस्थित आता एकजीव करून घेते। त्याचप्रमाणे यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस ऍड करून घेतलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर आता इथे फोडणीसाठी मी फोडणीची कढई घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल व्यवस्थित तापून घेऊया। तर आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे फक्त घालून घेते, ते व्यवस्थित तळून घेते। हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपण शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊया। आता शेंगदाणे जे आहेत ते हलकेसे ब्राऊन झालेले आहेत, ते मी काढून घेते। तर यामध्येच आपण पुढची फोडणी टाकली तरी देखील चालते, पण प्रत्येक पदार्थाचा तळण्याचा वेळ जो आहे तो कमी जास्त असतो, त्यामुळे मी ते शेंगदाणे पहिल्यांदा तळून घेतले। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण मोहरी घालून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घालते। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेते। 2 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली होती ती घालून घेते। अगदी चिमूटभर हिंग। आता गॅस मी बंद केला आणि यामध्ये मी कढीपत्त्याचे पानं घालून घेते। तर अशा प्रकारे आपली फोडणी तयार झालेली आहे। तर यामध्ये आता तळलेले शेंगदाणे आणि आपण बनवलेली फोडणी जी आहे ती घालून घ्यायची। त्याच पद्धतीने भरपूर अशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव। आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले। आता आपले पोह्यांचा प्रकारच दडपे पोहे आहे, त्यामुळे आपल्याला पोहे जे आहे ते फोडणी दिल्यानंतर थोडा वेळ दडपून ठेवावे लागतील। फोडणी दिल्यानंतर पोहे जे आहे ते आपल्याला दडपून ठेवावे लागतील, त्यामुळे अशा प्रकारे ते व्यवस्थित दाबायचे आणि त्यानंतर एखादं भांडं ठेवून ते व्यवस्थित दडपू द्यायचे। तर अशा प्रकारे आपले दडपे पोहे जे आहे ते बनवून तयार झाले। अतिशय छान असा सुगंध येतोय। खूप कमी वेळेत आणि अतिशय सोपी अशी याची रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। किचन स्टोरीच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। तर यावरतून थोडीशी कोथिंबीर, थोडासा नारळाचा चव आणि शेव अगदीच ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर तुम्ही घातली तरी देखील चालेल।